नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मोठा गदारोळ सुरू आहे। आंदोलक आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून काही वेळापूर्वी लाठीचार्ज देखील झाला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक झालेत। कॉकरोच जनता पार्टीचा संसदेवर धडक मोर्चा आज आयोजित करण्यात आला होता, ज्याला परवानगी नाही। संसद परिसराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या प्रकरणामध्ये आता सरकार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये पुढे कशी चर्चा होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सरकार नहीं अहंकार है, और जो श्रद्धांजलि में भेदभाव करते हों, जब लाखों लाख और करोड़ों लोग और करोड़ों परिवार इस आंदोलन से जुड़े हों, जिन बच्चों की जान गई उनके प्रति एक शब्द नहीं, श्रद्धांजलि तक नहीं, इससे बड़ा अहंकार क्या हो सकता है सरकार को। और जब बच्चे यहाँ आए हैं, छात्र नौजवान युवा जब यहाँ आए हैं और वो चाहते हैं सरकार कोई सुने, सरकार में अहंकार कितना कि सुनना भी नहीं चाहती है। सुनना तो दूर, अगर वो लोकसभा यहाँ तक आना चाहें अपनी बात कहने, तो लाठी और जो अन्याय कर सकते हैं, जो प्रताड़ना दे सकते हैं, वो दे रहे हैं। अगर हुड़दंग करेंगे और वहाँ पे उत्पात मचाएंगे और जैसे जिस तरह से ये प्रोटेस्ट भी चल रहा है, तो वो ठीक नहीं है, क्योंकि जनता ने जिस सरकार को चुना है वो कैसे सरकार चलाएगी ये उनका अधिकार है। अगर आपको इतना ही है तो आप भी खड़े हो जाइए। तो आप आर्म ट्विस्ट नहीं कर सकते गवर्नमेंट को कि आपको किसको सैक करिए, किसको रखिए, तो ये आर्म ट्विस्टिंग अच्छी नहीं है। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। संदीप, काय नेमकी अपडेट्स आहेत या आंदोलनाच्या अनुषंगाने, काय होणार आहे आज दिवसभरात? तर प्रामुख्यानं बघायला गेलं प्रसन्न तर हे आंदोलन यशस्वी झाल्याचा तो आंदोलकांकडून करण्यात येतोय। मोठा तणाव बघायला मिळाला। हजारोंच्या संख्येनं दिल्लीतलेच नाही तर हरियाणा, पंजाब यासह राज्यातल्या अनेक भागांमधले विद्यार्थी जे आहेत ते तरुणी आहेत जे आहेत ते जंतर मंतरवर दाखल झालेले होते। आणि आत्ताची अपडेट अशी आहे की वांगचुक यांनी केलेल्या विनंतीनंतर अभिजित दिप्के जे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की वांगचुक यांना अटक झाल्यानंतर त्यांनी उपोषण चालू केलं होतं, आमरण उपोषण आहे, ते आता काही वेळापूर्वी त्यांनी सोडलेलं आहे। प्रामुख्यानं विद्यार्थ्यांची आणि तरुणांची मोठी संख्या जंतर मंतरवर पाहायला मिळाली आणि 2 गट पडले होते बॅरिकेड्समुळे पोलिसांच्या, आणि त्यातल्या एका गटानं बॅरिकेड सोडून संसदेकडे जायच्या रस्त्याकडे जाण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेला पोलिसांनी सौम्य लाठीमार त्या ठिकाणी केलेला आहे आणि सीआरपीएफ, सीआयएसएफ या पॅरामिलिटरी फोर्सेसना तिथं तैनात करण्यात आलेलं होतं। अजूनही त्यांना तैनात करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा। दुसरीकडे आजपासूनच संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, दोन्ही सभागृह सुरू झालेले आहेत, त्यामुळे देशभरातले खासदार सगळे राजधानी दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे सुरक्षा व्यवस्था त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठी खबरदारी मी संदीप तुम्हाला थोडंसं थांबवतोय, फोनवरतीच राहा तुम्ही। अभिजित दिप्के यांनी उपोषण सोडल्याची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। अभिजित दिप्केंनी उपोषण सोडलेलं आहे। सोनम वांगचुक जे सध्या उपचार घेत आहेत त्यांनी विनंती केल्यानंतर दिप्केंनी उपोषण सोडलेलं आहे। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजित दिप्केंनी उपोषणाची कमान आपल्या हाती घेतली होती, मात्र त्यांचं उपोषण आता त्यांनी सोडलेलं आहे। संदीप राजगोळकरांकडे पुन्हा एकदा जाऊयात। संदीप, ताजे अपडेट्स आहे? अगदी अभिजित दिप्के यांनी उपोषण सुरू करून 3 दिवस झालेले होते प्रसन्न, आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती देखील वाढत होती। आंदोलन वेगळ्या वळणावर जात होतं, मात्र वांगचुक यांनी विनंती केल्यानंतर हे आंदोलन अखेर उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। गीतांजली ज्या पत्नी आहेत सोनम वांगचुक यांच्या, त्या काही वेळापूर्वी जंतर मंतरवर आल्या होत्या आणि त्यांनी अभिजित दिप्के यांच्यासोबत सगळी चर्चा केली आणि वांगचुक यांचा जो निरोप होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर दिप्के यांनी हे उपोषण जे आहे ते मागे घेतलेलं आहे। मात्र आंदोलन अजूनही संपलेलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला जंतर मंतरवर आणि हे आंदोलन असं सुरू राहणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता महत्वाचं येत आहे की सरकार कशा प्रकारे यामध्ये तोडगा काढतं हे बघणं महत्वाचं असेल, कारण विद्यार्थी आणि तरुणी सगळे राजीनाम्यावर ठाम आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या अधिवेशन आजपासूनच सुरू झालेलं आहे, त्यामुळे सरकार आता कशा पद्धतीने हे आंदोलन हाताळतं हे बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद संदीप, आपण वेळोवेळी ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आपल्यासोबत होते संदीप राजगोळकर जे या क्षणी जंतर मंतरवर उपस्थित